रायगड जिल्ह्यातील पुढील 2 दिवस हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। त्यातच रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात वीज ढगांच्या गडगडाटासह अवकाळी आलेल्या पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळालाय। अवकाळी पावसाने रोहा येथे जोरदार धुमाकूळ घातलाय। या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले, तसेच काही ठिकाणी शेती आणि मालमत्तेचे नुकसान झाले। खास करून आडवी बाजार जलमय झाला आहे, ज्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले। बाजारपेठ येथील अनेक दुकानांमध्ये पाणी घुसून व्यापारी वर्गांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले पाहायला मिळाले। अवकाळी पावसामध्येच पाण्याचा निचरा योग्यरित्या होत नसल्याने रोहा नगरपालिका योग्य ते उपाययोजना करण्यामध्ये अपयशी पडली की काय, असा प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहे। यावेळी तात्काळ माजी नगराध्यक्ष समीर शेडगे व माजी नगरसेवक महेश कोल्हटकर यांनी घटनेची पाहणी केली व प्रशासनाला योग्यरित्या सूचना दिल्या। यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी व्यापारी वर्गांनी केली आहे। त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे देखील नुकसान झाले। भात शेतीची कापणी आणि झोडणी सुरू असताना पावसाने धुमाकूळ घातल्याने भात पिकाचा दर्जा खालावण्याची भीती आहे। प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन गटाराची गाळ काढली आहे। यामुळे व्यापारी यांनी माजी नगराध्यक्ष समीर शेडगे व महेश कोल्हटकर यांचे आभार व्यक्त केलेत। हेलो, ये हर साल का हम लोग को पानी आता है, ऐसा बारिश का प्रॉब्लम होता है। ये बार मई में ही प्रॉब्लम चालू हो गया है। 4 महीने तक हम लोग को यही परिस्थिति से गुजरनी पड़ती है। इसलिए प्लीज म्यूनसिपैलिटी से आह्वान है कि इसका कुछ भी तोड़ किया जाए। हम लोग को हर साल की तकलीफ है और हर साल हम लोग को इतना नुकसान होता है। लास्ट टाइम भी नुकसान हुआ था, लेकिन कुछ नुकसान भरपाई नहीं मिलती है। और ये साल भी अभी यही प्रॉब्लम है कि अभी हम लोग को बिजनेस करने के लिए कुछ बहुत सारे प्रॉब्लम का सामना करना पड़ता है। तो प्लीज हमारी म्युनिसिपॅलिटी से आह्वान है कि इसके लिए कुछ न कुछ किया जाए। शिवसत्ता टाइम्स साठी अक्षय जाधव, रोहा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।